नमस्कार, आपण पाहत आहात योद्धा एक्सप्रेस न्यूज। एक भारत एक आवाज। ताज्या बातम्यांसाठी सज्ज व्हा। सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी सज्ज योद्धा एक्सप्रेस। वृत्त संपादक प्रकाश दंडगव्वाळ, नाशिक। आज पहाटे शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी अशोक खरात, त्याचप्रमाणे त्याची पत्नी व अन्य 3 आरोपींविरुद्ध शिर्डी शहरालगत असणाऱ्या जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा गुन्हा महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39, त्याचप्रमाणे BNSच्या अंतर्गत फसवणूक अंतर्गत येणाऱ्या कलमाखाली आपण दाखल केलेला आहे। यामध्ये 2 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे। त्या दोघांनाही आज रोजी कोर्टापुढे हजर केलेलं आहे। त्यांची 3 दिवसांची पोलीस कोठडी देखील मंजूर झालेली आहे आणि या गुन्ह्याचा जो काही सविस्तर तपास आहे तो शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे। यामध्ये जे काही पैशांचे व्यवहार झालेले आहेत ते यातील जो तक्रारदार आहे त्याला सावकारकीच्या नात्यानं दिले होते। एक मोठा व्याजदरानं हे पैसे दिलेले होते आणि त्याच्या बदल्यात ही जमिनीची खरेदी करून घेतलेली आहे, अशा तऱ्हेचा गुन्हा आहे। शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी या गुन्ह्याचा बारकाईनं तपास सुरू आहे। एकूण यामध्ये कॅप्टन अशोक खरात आणि त्याची पत्नी आणि अन्य 3 आरोपी आहेत। दोघांना आपण अटक केलेली आहे। त्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत ज्याच्या नावानं ही खरेदी घेण्यात आलेली आहे त्यांना कोर्टाच्या परवानगीने नाशिक येथे जे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांमधून आपण इकडे शिर्डी येथे दाखल असणाऱ्या या जमीन गैरव्यवहाराच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेणार आहोत आणि त्यानंतर त्यांच्याकडे बारकाईने विचारपूस करून त्या अनुषंगाने जे काही दस्तऐवज आहे त्याची जप्ती असेल किंवा अन्य तपास आहे तो आपण करणार आहोत। सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी सज्ज योद्धा एक्सप्रेस। वृत्त संपादक प्रकाश दंडगव्वाळ, नाशिक।